Recording in progress. Good morning. Today we discussing about continue chapter first rotational dynamics. In case of first article 1.3 on page number textbook 3, application of uniform circular motion. Previously we discussed circular motion. Its types, two types. First is uniform circular motion and second is non-uniform circular motion. Here only discussing about the first uniform circular motion, its application. Number one application 1.3.1 on same page number 3. What is the application? Vehicle along a horizontal सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे एखादी वाहन मोटार कार गाडी एखाद्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर चालत आहे, या सिच्युएशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजू सारख्या समपातळीत उंचीच्या. इथे तो रस्ता सर्क्युलर म्हणजेच कर्व्ड सर्कल टाइप मध्ये आहे. बिलो फिगर शी हियर द एज ऑफ द रोड. हे सर्क्युलर रोड आहे अशा टाइपचा. हे दिसतंय आपल्याला गोलाकार रस्ता आहे. या रस्त्यावर एक वाहनाचा पाठीमागचा भाग दिसतोय आपल्याला. एखादी मोटार गाडी जर आपल्या समोरून जात असेल तर तिचा पाठीमागचा भाग कसा दिसतो? स्क्वेअर टाइप दिसतो. तसाच इथे पण दिसतोय. आणि ते खालचे दोन हे काळे जे दिसत आहेत हे टायर दिसत आहेत. म्हणजेच इथे आपण या फिगर मध्ये हिअर वी टेक ओनली सेक्शन ऑफ द व्हेकल. आता यामध्ये काय काय दाखवलेलं आहे? तर इथे या व्हेकल मध्ये एक सेंटर पॉइंट दाखवलेला आहे. व्हेकलच्या आतमध्ये एक टिंब दाखवलेला आहे. हा टिंब दिसतो का तुम्हाला? दुसरा एक चौकोन आहे त्यामध्ये तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. आता या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून दोन फोर्स ऍक्ट होतात. डाउनवर्ड डायरेक्शन mg. m means mass of the vehicle. G means acceleration due to gravity. This mg is the weight of the motor which is directed towards the downward direction and which is balanced to the normal reaction upward direction n. दिसतंय ना? तर या व्हेकलचा वेट mg आहे आणि त्याला बॅलन्स नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शन दाखवलेली आहे. तो n असतो. तो प्रत्येकात असतो, आपल्यात पण असतो. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, निसरंडे आहेत. त्या निसरड्यावर जर आपण घसरत असेल समजा, तर शरीराचा अर्धा भाग घसरतो आणि दुसरा अर्धा भाग त्याला बॅलन्स करतो. म्हणजे आपल्या शरीराचे दोन भाग पडतात. एक भाग एका डायरेक्शनला झुकतो तर दुसरा भाग दुसऱ्या डायरेक्शनला. असं झालं तर बॅलन्स होतं आणि परिणामी आपण पडण्यापासून बचाव होतो. मग हे कुठून होतं? तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्यात पण असते. त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून अर्ध शरीराचा भाग एका बाजूला आणि अर्धा भाग दुसऱ्या बाजूला बॅलन्स करतो. म्हणजे आपल्याला पडू देत नाही. अशाच टाइपचं इथे या व्हेकलचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे टिंब दिसत आहे. ठीक आहे, असो. तर मग आता आणखीन काही पॉइंट दिलेले आहेत इथे. आपल्याला माहित आहे m मीन्स काय आहे?
मास ऑफ द व्हेकल आहे. आर इज द, व्हॉट इज आर? आर इथे दाखवले बघा. तो आर म्हणजे काय आहे? या रस्त्याचा जो सर्क्युलर ट्रॅक आहे, हा रस्ता जो सर्क्युलर आहे त्याचा रेडियस आहे. तो सेंटर इथे आहे, सी सेंटर. इथे सी आहे बघा. सी इज द सेंटर ऑफ द कर्व्ड रोड अँड आर इज द रेडियस ऑफ द रोड. अशा टाईपचं इथे दाखवलेलं आहे. रेडियस हा सेंटर, एम बी द मास ऑफ द कार, मोटर, एनिथिंग, आणि एम जी म्हणजे वेट ऑफ द कार, आणि तो नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. आपलं पण वेट एम जी असतं आणि तेही डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ कडे असतो. हे माहिती आहे तुम्हाला. आणि व्हॉट इज एन? एन इज द नॉर्मल डायरेक्शन which is balanced to the weight of the object. Here vehicle, मोटार गाडीच्या बॅलन्स वेटला बॅलन्स करणारा एन आहे. तर इन केस हा एन अपवर्ड डायरेक्शनने असतो आणि एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो. परिणामी हा मोटार या कर्व रस्त्यावर, गोलाकार रस्त्यावर वेगाने जात असतानाही ती पडत नाही, बॅलन्स होते. कशामुळे होते? तर एन इज इक्वल टू एम जी यामुळे होते. दिस से इक्वेशन नंबर 1. नाउ we know in case FS, here figure shows FS. What is FS? FS is the static frictional force in between tire and road. FS म्हणजे कोण आहे? स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. ऑलरेडी वी डिस्कस इन प्रिवियस क्लास इन 11th. आपण याचा डिटेल आपण स्टडी केलेले आहे 11वी इयत्तेमध्ये, आणि त्याचं एक्सप्रेशनही काढलेलं आहे स्टॅटिक फ्रिक्शनचं. आणि तो फ्रिक्शनल फोर्सचा एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे, म्यू एस एन. वी नो, आपण असं म्हणलेलं आहे. वी नो म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. Fs equal to mu s n. Here we know about Fs, static frictional force. Also n is no normal reaction upward balance to the weight of the body. But here what is here? Mu s. Mu s is the coefficient of frictional force in between tire and road. म्यू एस काय आहे? सहगुणक आहे. फ्रिक्शनल फोर्सचा सहगुणक आहे, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा तो सहगुणक आहे. त्याच्यासोबत गुणाकार होतो आणि तो त्या रस्त्याचा कॉन्स्टंट असतो. त्या रस्त्याचा आणि त्या टायरच्या फ्रिक्शनल मधला तो कॉन्स्टंट असतो. तर हे आपण गेल्या वर्षी शिकलेलं आहे. असो, आता एफ एस हे काय माहिती आहे तुम्हाला? इथे सांगितलेलं आहे. एफ एस इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे आणि तो कुठे घडतो? रोड आणि टायर यामध्ये घडतो. आणि त्याचं डायरेक्शन कुठे असतं? फिगर मध्ये दाखवलं आहे. डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. त्या सर्क्युलर ट्रॅकच्या हॉरिझॉन्टल कर्व रोडच्या सेंटरकडे, या सी कडे त्याचं डायरेक्शन असतं. इथे दाखवलेलं आहे फिगर मध्ये. आणि धिस static frictional force is balanced to the centripetal force. What is centripetal force? What is the definition of the centripetal force? We discussed in previously period. Centripetal force and centrifugal force. आपण शिकलेलं आहे ते पाठीमागच्या आर्टिकल मध्ये. तर तो आर्टिकल मध्ये इथे दिलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरा एक एक्सप्रेशन आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर. इथे एम हे काय असेल? मास ऑफ द व्हेकल असेल. आर इज द रेडियस असेल, कर्व रोडचा रेडियस असेल. ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी आणि व्ही इज द लिनियर व्हेलॉसिटी.
तर मग या ठिकाणी आपल्याला बॅलन्स करून दाखवलेला आहे एफएस इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, किंवा दुसरं एक्सप्रेशन आहे mv स्क्वेअर बाय r. हा इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 झाला. पहिला इक्वेशन काय आहे, n इज इक्वल टू mg, आणि दुसरा इक्वेशन काय मिळालं आहे आपल्याला, स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शन एफएस इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्सचे दोन एक्सप्रेशन आहेत, म्हणून दोन इक्वेशन इथे आपण इक्वेट केलेले आहेत ॲट अ टाइम, mr ओमेगा स्क्वेअर और mv स्क्वेअर बाय r. मग आता हे दोन इक्वेशन नंबर 2 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 1. नाव इक्वेशन 2 बाय 1 इथे केलं पहा, एफएस अपॉन एन. मग एफएस अपॉन एन केल्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन काय, पहिला एक्सप्रेशन mr ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय mg, और मध्ये दुसरा एक्सप्रेशन इथला घेतलाय आपण हा mv स्क्वेअर बाय r होल डिवाइड बाय mg. तर मग या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये काय होतो, m कॅन्सल होतो, इथे पण mm कॅन्सल होतो, आणि आपल्याला काय मिळतं, मग आपल्याला शेवटी काय मिळतं, तर एफएस इक्वल टू mm कॅन्सल झाल्यानंतर एफएस अपॉन एन इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर g मिळतो. हा mm कॅन्सल झालेला आहे. आणि दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये काय मिळतं, हा mm कॅन्सल झाल्यानंतर v स्क्वेअर बाय rg असं मिळतो. असो, आता या दोन्ही एक्सप्रेशन वरून असं म्हणता येईल आपल्याला, इन दिस केस r mg किंवा n हे कॉन्स्टंट आहेत. r इज द रेडियस ऑफ द रोड, तो बदलतो का, बदलत नाही. mg मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्या व्हेकलचं मास आणि त्या ठिकाणचं ऍक्सेलरेशन हे बदलतं का, नाही बदलत. आणि त्या वाहनाचं वेट कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याच्यावरचा जो नॉर्मल एन आहे तोही त्याच्या बरोबरीच आहे, म्हणजे तोही कॉन्स्टंट आहे. म्हणून या ठिकाणी रेडियस, वेट आणि नॉर्मल रिॲक्शन हे कॉन्स्टंट आहेत. मग हे जर कॉन्स्टंट असतील तर मग पुढे आपल्याला व्ही इज इक्वल टू कसं काढता येईल, या दोन्हीवरून, या एक्सप्रेशन वरून व्ही स्क्वेअर इक्वल टू कसं काढता येईल, तर व्ही स्क्वेअर इक्वल टू एफ एस इंटू आर जी डिवाइड बाय एन, अशा टाईपचा आपल्याला हा एक्सप्रेशन मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आणखीन कोण कोणावर डिपेंडिंग आहे, तर ओनली हिअर डिपेंड्स व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ एस आणि आर जी एन इज कॉन्स्टंट. मग आता आपल्याला जर एखाद्या वाहनाची स्पीड इन्क्रीज करायची असेल तर काय करायला पाहिजे, त्याच प्रमाणामध्ये एफ एस ऑल्सो इन्क्रीज. जर आपल्याला वाहनाची व्हेलॉसिटी इन्क्रीज करायची असेल तर एफ एस ऑल्सो इन्क्रीज. व्हॉट इज एफ एस, एफ एस इज द फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स आहे. कुठे असतो, इन बिटवीन टायर अँड रोड मध्ये असतो. मग टायर आणि रोड मध्ये स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स वाढवला पाहिजे. मग तो कसा वाढतो, एक तर टायर रफ पाहिजे किंवा रोड रफ पाहिजे किंवा दोन्हीही रफ पाहिजे, तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स वाढतो आणि परिणामी वाहनाचा वेग वाढतो. पण टायर जर रफ, रस्ता जर रफली असेल तर काय होईल, वाहनाचा वेग वाढवला तर परिणामी टायर ब्रेक्स होतील, पंक्चर होईल आणि परिणामी ऍक्सिडेंट घडण्याची शक्यता असते.
यासाठी आपण टायर म्हणजे रस्ते चांगले ठेवतो आणि टायर रफली घेतो. जितके टायरला खाचा जास्त असतात तितकं फ्रिक्शनल फोर्स वाढतो. म्हणून आपण काय करतो, टायर रफली घेतो. टायर असं स्मूथ गोठा झाले घेत नाही आपण. गोठा झाले तर आपण निश्चित ते बदलतो, नवीन रफ खाचा असलेल्या टायर घेतो. आपला स्टॅटिक फ्रिक्शन तर पाहिजेच, पण तो रोडचा रोड रफ नको, तर टायर रफ पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला velocity increase only by depending upon the frictional force. बर, आता आपल्याला माहित आहे इक्वेशन 1 मध्ये आपण बघितलेलं आहे खालच्या बाजूला Fs इज इक्वल टू म्यू एस एन. तोच इक्वेशन इथे आपण घेतलेला आहे. वी नो Fs इज इक्वल टू म्यू एन. मग Fs इक्वल टू म्यू एन, म्यू एस एन हा इक्वेशन मध्ये म्यू एस हा काय आहे आपल्याला माहिती आहे, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इन बिटवीन टायर अँड रोड आहे. मग त्याची किंमत जर आपल्याला काढायची असेल या इक्वेशन वरून, तर काय करतो आपण, हा एन डिवाइड बाय एफ करतो, म्हणजेच Fs अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस करतो. मग असा एक्सप्रेशन आता आपण घेतलेला आहे, कोणता, Fs अपॉन म्यू एन. कुठे आहे तो एक्सप्रेशन असाच आणखीन एक असा एक्सप्रेशन कोणासारखा, हा Fs अपॉन एन, इथे आपण Fs अपॉन एन घेतलाय. तर इथे किंमत काय त्याची, म्यू एस आहे. ही किंमत इथे पुटअप करूया. मग काय होईल, तर आपल्याला ही किंमत मिळते. म्हणजेच पुढच्या एक्सप्रेशन मध्ये आपण काय केलंय, याची किंमत ही पुटअप केली, म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. अशा टाईपचं आपण हे तयार केलं आहे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय मिळालं, या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला Fs डिवाइड बाय एन इज इक्वल टू म्यू एस वरून म्यू एस इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. तर त्याच्या पुढे काय केलंय आपण, त्याच्या पुढचं तुम्हाला इथे व्ही स्क्वेअरची किंमत काढलेली दिसते. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी हा एक्सप्रेशन आपल्याला मिळतो. आता व्ही स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, व्ही इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी असं एक्सप्रेशन मिळतो. म्हणजे त्या वाहनाची मॅक्झिमम स्पीड जर घ्यायची असेल, कोणाकोणावर डिपेंडिंग असतो, अंडर रूट मध्ये कोण कोण आहेत, म्यू एस. व्हॉट इज म्यू एस, म्यू एस इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, आणि आर, आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर रोड किंवा सर्क्युलर हॉरिझॉन्टल कर्व रोड, and what is G? G is the acceleration due to gravity. या तिघावरच डिपेंडिंग असतो. मात्र इथे डिपेंडिंग कशावर राहत नाही आहे, this velocity does not depends upon the mass of the vehicle. त्या व्हेकलचं मास कमी आहे का जास्त आहे यावर अवलंबून नसतो. परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो, व्हॉट आर द फॅक्टर डिपेंड अपॉन द मॅक्झिमम स्पीड of the vehicle on the horizontal curved road. म्हणजे काय, कोणकोणत्या फॅक्टरवर वाहनाची व्हेलॉसिटी अवलंबून आहे हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर, तर इथे तीनच गोष्टीवर अवलंबून आहे, म्यू एस, आर अँड जी. तर हे 3 पॉइंट झाले. आणि चौथा पॉइंट डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेकल. हे 4 पॉइंट जर तुम्ही लिहिलेत तर एवढ्याच या चौकोन केलेल्या एवढ्याच याच्यावरून 2 मार्क पडतात परीक्षेत. किती पडतात, 2 पडतात एवढ्याच वरून. आणि एवढं पूर्ण एक्सप्रेशनलाही 2 मार्क आहेत. मग हा क्वेश्चन काय राहू शकेल, काय राहू शकेल, टू फाइंड किंवा टू डिटरमाइन द मॅक्झिमम स्पीड
of the motor on the horizontal circular track. असा क्वेश्चन राहू शकतो. मग हे पूर्ण लिहायचं, सुरुवातीपासून पूर्ण लिहायचं 2 मार्कासाठी. तर 2 प्रकारचे इथे होमवर्क क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला. असंही क्वेश्चन विचारू शकतं, टू डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. किंवा असाही क्वेश्चन विचारू शकतं, द मॅक्झिमम किंवा द ऑप्टिमम स्पीड ऑफ द मोटार और व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. असंही तुम्हाला क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपने विचारू शकतं. तर हे 2-3 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, ते होमवर्क तुम्ही सोडवायचे. नेक्स्ट application we discussing tomorrow, and that application 1.3.2 well or wall of depth मौत का कुआं. On the page number textbook 4 we discussing next period tomorrow.